दत्त जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळा व महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ. याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड शहरातील नवीन मोंढा भागातील दयानंद नगर या ठिकाणी श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी भव्य पालखी सोहळा तसेच महाप्रसादाचे भक्तिमय वातावरणामध्ये आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता दत्त मंदिरातून शोभिवंत पालखीचे प्रस्थान झाले. पालखी मार्गावर दत्त दिगंबरच्या घोषणांनी परिसर दुमदमला. अनेक भाविक भक्तांनी उत्साहामध्ये या पालखीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवकांनी सहभाग घेतला होता. महाप्रसादाला भाविकांची मोठी गर्दी. पालखी सोहळ्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. आयोजक मंडळींनी उत्तम असे व्यवस्थापन केले होते. यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. श्री गुरुदेव दत्त. आपलं दत्त मंदिराचं हे श्री दत्त जयंतीचं हे 57वं महोत्सवी वर्ष आहे. आपण दत्त जयंतीच्या दिनी अत्यंत अनेक धार्मिक उपक्रम राबवतो. याच्यामध्ये प्रवचन ठेवले जाते, याच्यामध्ये पोथी वाचन आहे, याच्यामध्ये वेगवेगळे आपण धार्मिक उत्सव सोहळे साजरे करतो आणि त्याच्यानंतर दत्त जन्म साजरा होऊन त्याच्यानंतर मग पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये श्री दत्त प्रभूंची पालखी फिरते. त्याच्यानंतर महाप्रसादाचं आयोजन इथे दरवर्षी मोठ्या संख्येने केले जाते. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य पण त्या ठिकाणी शिबिर असेल. सामाजिक बांधिलकी जपत आपण हा उपक्रम राबवलाय, काय सांगणार? नक्कीच. आपण दरवर्षी रक्तदान शिबिर आपण दत्त जयंतीच्या दिवशी आपण आवर्जून ठेवतो. यासोबतच वेगवेगळे धार्मिक उपक्रम सुद्धा आपण आरोग्याशी संगत घालून लोकांचे आरोग्य निरोगी सुदृढ राहावे यासाठी सुद्धा ठेवतो. मागच्या वर्षी आपण आरोग्य तपासणी शिबिर देखील ठेवलं होतं आणि यावर्षी रक्त तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर चालू आहे. लोकांनी याला चांगला रिस्पॉन्स भेटलाय. आज जवळपास एक 60 ते 70 लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलं. काय साखळा असणार आहे त्याचा तरी म्हणा. दत्तप्रभू सरने हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखी ठेवावं, बळीराजाला सुखी ठेवावं, कुठलेही विघ्न भीती संकट आमच्यावर आणि सर्व भाविक भक्तांना येऊ नये आणि दत्तप्रभूंनी सदैव त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावा. त्या ठिकाणी आलोट गर्दी भाविक भक्तांची पाहायला मिळेल. दृष्टिकोनातून आपल्याला काय असं वाटतं का की आपल्या वेगळ्या संकल्पना बाहेर येतात? नक्कीच. अत्यंत उत्साहवर्धक आज वातावरण आहे दरवर्षीप्रमाणेच. यावर्षी आता रात्रीपर्यंत किमान 10,000 भाविक तरी इथे दर्शन घेऊन जातील आणि आपण यावर्षी मंदिराचं रिनोव्हेशन केलेलं आहे आणि यासोबतच आपण मंदिराचा विस्तार करणार आहोत. मंदिराचं नूतनीकरण देखील करणार आहोत. सर्व भाविक भक्तांना, सर्व आजूबाजूच्या प्रतिष्ठित मंडळींना विनंती आहे की त्यांनी सढळ हाताने आम्हाला मंदिर समितीस आपली यथायोग्य मदत करावी की जेणेकरून आम्ही हा प्रोग्राम आणि यावर्षीचे देखील दत्त जयंती सोहळे अत्यंत उत्साहाने साजरे करू.